राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड जामसंडे शहरात मोकाट जनावरांमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांना निवेदन देऊन संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. की आम्ही तुम्हाला फेब्रुवारीमध्ये नगर पंचायतीने संबंधित आपले नगरसेवकांनी जनरल बॉडीमध्ये ठराव करून तुमच्याजवळ हा एक प्रस्ताव दिलेला की देवगड नगर पंचायतीचे नावही टाकले, त्यांची नावही आहेत ना, त्यांची नावही आहे. पण मग पोलीस स्टेशनने का नाही त्यांच्यावर कारवाई केली, त्याच्याबद्दल कारवाई का नाही झाली आहे, त्याच्या अनुषंगाने आता असा विषय येतोय की सोशल मीडियावर नगरपंचायतीचे जे नगरसेवक आहेत ते त्यांच्यावर विलन दिसत आहेत, ते चुकीचे दिसत आहेत, त्यांनी काम केलं नाहीये नगरसेवकांनी म्हणून असे आरोप होत आहेत. पण ह्याच्यात प्रशासन किंवा आम्ही तुमच्या जो पोलीस डिपार्टमेंटकडे दिलेलं त्याच्यात काय म्हणजे कशासाठी ते गुन्हे दाखल होऊ शकले नाही ह्याची सुद्धा सत्यता आता आमच्या समोर यायला पाहिजे. कारण आम्हालाही लोकांसमोर जायचं आहे, लोकप्रतिनिधी आम्ही आहोत, आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही प्रश्न चार विचारणारे आहेत लोक. मग त्या अनुषंगाने आम्हाला नगरसेवकांना विलन पूर्ण म्हणजे काल रात्रीपासून असं आहे की ह्यांनीच मनुष्यवधाचा हे केलाय. आता आम्ही तुमच्याजवळ हा जे पत्र दिलं त्याचा एक अनुषंगाने आमचं हे म्हणणं आहे की नगरपंचायत पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काल रात्री तुम्ही दखल घेतलीच आहे, त्याची तिकडे जो दळी म्हणून आपला जो एक दुकानदार आहे त्याची सीसीटीव्ही चेक करा आणि तातडीने ते जी कोण गाय असेल म्हैस कुची कोण असेल तिथे त्याची सत्यता पाळून जी कोण व्यक्ती जो मालक असेल त्याच्यावर मनुष्यवधाचा दाखल करा. कारण त्याच्या त्या गुरामुळे आपल्या एका रांग बळी गेलाय. भारतीय जनता पक्ष देवगड जामसंडे शहराच्या वतीनं आमचे नगरसेवक आणि आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक बुवासाहेब आहेत त्यांची आम्ही आज भेट घेतली. त्याचं कारण असं होतं, काल देवगड जामसंडे या ठिकाणी एक अपघात झाला होता आणि त्या अपघातात आमचा एक चांगला नागरिक आम्हाला गमवावा लागला. सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष देवगड जामसंडे शहराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत अशी त्यांना ग्वाही देतो. सांगायचा मुद्दा एवढाच की काल जो अपघात झाला त्या अपघातामध्ये गुरामुळे तो अपघात झाला होता असं प्रथम निदर्शनास आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्याचप्रमाणे या सर्व अपघातामध्ये आमचे लाडके पालकमंत्री नितेजी राणे साहेब यांनी सर्व या अपघाताविषयी माहिती घेतली होती आणि प्रशासनाला एक सक्त ताकीद दिलेली आहे. जिल्हाधिकारी मॅडम असू दे किंवा नगरपंचायत प्रशासन असून या सर्वांना ताकीद दिलेली आहे की तुम्ही याच्यावरती जो काही कोंडवाडा आणि इतर जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती कायदेशीर लवकरात लवकर तोडगा काढून पुढील कारवाई करावी. आता पुढील जी नगरपंचायतची जी काय कायदेशीर गोष्टी आहेत त्या आमचे जे गटनेते आहेत शरद सुरू ते आपणास माहिती देतो. काल जी खरोखर जामसंड्यामध्ये घटना घडली, अगदी दुर्दैवी घटना घडली, या नगरपंचायतीचा नगरसेवक म्हणून मी श्रद्धांजली वाहतो. तसेच आज त्या संदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात पोलिसांकडून याची घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही इथे भेटलो होतो. या संदर्भात साहेबांशी भेटून त्यांना आम्ही निवेदन दिले आहे की याचा सदोष तपास करून तुम्ही जो कोण दोषी असेल बेजबाबदार नागरिक त्याच्यावर गुन्हे मालक त्याच्यावर तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे. आणि या संदर्भात आमची सोमवारी नगरपंचायत कार्यालयामध्ये पण खास सभा नगराध्यक्षांनी लावलेली आहे. या संदर्भात पुढील आम्ही याची काही अटी नियम किंवा काय जे लोकांसंदर्भात जे मोकाळ जबाबदार जो बेजबाबदार हा एक लोकांकडे विषय वाढलेला आहे त्या संदर्भात काही गोष्टी आम्ही करण्यासाठी आमची ही बैठक आयोजित होईल. त्या संदर्भात आम्ही विषय घेऊच. पण या आधी कालची ज्या घटनेमुळे याचा तपास योग्यरित्याने व्हावा यासाठी आम्ही आज देवगडचे पोलीस निरीक्षक बुवा यांच्याशी आम्ही भेट घेऊन सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रत्येक जनरल मीटिंगमध्ये या विषयावर कायम अगदी वादळी चर्चा व्हायची. यापूर्वी लोकांना सर्व गुन्हे मालकांचे सर्वे करून जे गुन्हे मालक आहेत त्यांना नोटिसा देऊन त्यानंतर 17/2/26ला एक फायनल पत्रव्यवहार देवगड पोलीस स्टेशनला केलेला आहे ते गुन्हे दाखल करण्यासाठी.
अशी सगळी प्रक्रिया आमच्याकडून चालू आहे. सर्वप्रथम जो मिलिंद घाडी म्हणून ज्याचा अपघातात मृत्यू झाला आहे त्याला एक आम्ही श्रद्धांजली म्हणून एक श्रद्धांजली देत आहोत. तसंच तो ज्या अपघात झाला त्याच्यात ज्या मालकाच्या गुरामुळे अपघात झाला आहे त्याच्यावर कारवाई करण्याची आपण पोलीस निरीक्षक शांबुवा यांना सूचना केली. तसंच त्यांना इतर चौकशी करून लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा याची सूचना केली आहे. तसंच जे शहरामध्ये गुरे मालक आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही आमच्या प्रशासनामार्फत असेल नोटीस दिलेलीच होती. पोलिसांकडे त्यांना गुन्हा दाखल करण्याचे पण पत्र दिलेले होते. त्यांच्यावर अजूनही सक्त कारवाई करावी याची सूचना आम्ही पोलीस स्टेशनच्या साहेबांना दिलेली आहे. खूप जुना विषय आहे आणि कालची झालेली दुःखद घटना खूप अतिशय दुःखद आहे ती. आणि त्या संदर्भात खरं तर जेवढं प्रशासन आहे जेवढे लोकप्रतिनिधींनी पुढे येणं गरजेचं आहे त्यापेक्षा मला एक विनंती कळकळीची विनंती करावीशी वाटते ती माझ्या शेतकरी बांधवांसाठी. कारण की आज जी परिस्थिती त्या माणसाच्या कुटुंबावर आलेली आहे तिथे कोणी उद्या असू शकतं आणि हा एक निष्काळजीपणा आहे शेतकऱ्यांचा. खरं तर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे ती शेतकऱ्यांची आहे की आपण आपली गुरं मोकाट सोडू नये अशी मी पुन्हा एकदा त्यांना कळकळीची या निमित्ताने विनंती करते आहे. आणि या संदर्भात आम्ही सगळे जे लोकप्रतिनिधी आहोत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत सगळेजण पोलीस प्रशासन असू दे ट्रॅफिक असू दे आमचे नगरपंचायतचं प्रशासन असू दे सगळे मिळून याच्या बाबतीत आता आम्ही ठोस पावलं उचलत आहोत. कोंडवाडा करण्याच्या दृष्टीने आम्हाला आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत सर्वांना आणि त्या संदर्भात सोमवारी आम्ही तातडीने सगळ्या ह्या गोष्टी करतो आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं माली पुन्हा एक विनंती आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी कृपया आज जी वेळ एका घाडी कुटुंबावर आलेली आहे ती तशी वेळ या कारणापुढे कोणासोबतही होऊ नये आणि त्यासाठी तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी सजग होऊन आपापली जी गुरांची जबाबदारी आपापण घ्या आणि त्यांना व्यवस्थित सांभाळा. शेवटी तुम्ही शेतकरी आहात म्हणून आम्ही आहोत. पण ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्या सगळ्यांमध्ये मतभेद निर्माण करते आहे. तर याच्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची मदत आम्हाला लागणार आहे. धन्यवाद. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, बुवा तारी, रोहन खेडेकर, माजी नगरसेवक योगेश चांदोसकर, भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, मिलिंद माने, ज्ञानेश्वर कवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.